असे वकिलांचे म्हणणे होते। यावेळी जे 17 न्यायाधीश उपस्थित होते ते सर्व उच्च वर्णीय ब्राह्मण होते। त्यानंतर उच्च न्यायालयाने एक आदेश काढून हा पुतळा हटवावा म्हणून आदेश काढला, पण अजूनही हा पुतळा तेथेच आहे। मनुस्मृती ही जन्मजात उच्च नीच तेवर व भेदभावावर आधारित स्त्री शूद्राती शूद्रांना गुलामगिरीत लोटणारी कायदे संहिता आहे। म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 रोजी महाड येथे मनुस्मृतीचे जाहीर दहन केले व हजारो वर्षापासून देशात रूढ असणाऱ्या मनुचा कायदा रद्द करून स्वातंत्र्य, समता, बंधुभाव व लोकशाहीच्या मूल्यांवर आधारित भारतीय संविधानाची निर्मिती केली। आज संघ परिवार व मनुवादी शक्ती परत मनुची व्यवस्था आणण्याचे षडयंत्र रचत आहेत। जयपूरमध्ये उच्च न्यायालयासमोर मनुचा पुतळा हा भारतीय संविधानातील मूल्यांना दिलेले आव्हान व संविधानाचा अपमान आहे। जयपूरच्या कोर्टातील मनुच्या पुतळ्याचा निषेध करून हा पुतळा ताबडतोब हटवावा अशी मागणी भारतीय स्त्री दिन परिषद करत आहे। जय भीम।